बातमी पुण्यामधून आहे। पुणे शहरातील हॉटेल्स आणि पब यांच्यासाठी आता पोलिसांनी एक नवीन नियमावली जाहीर केली आहे। मध्यरात्री 1:30 वाजेपर्यंतच आता पब आणि हॉटेल्स सुरू असतील। नियमावलीचं पालन न करणाऱ्या हॉटेल्स आणि पब यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल असे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या वतीने दिले गेले आहेत। आपले प्रतिनिधी मिकी घई सध्या आपल्या सोबत आहेत। मिकी, पोलिसांनी ही भूमिका घेण्यामागचं नेमकं कारण काय आणि काय आदेश आहेत पब्स आणि हॉटेल्ससाठी? ज्ञानदास, जर आपण पुण्यामध्ये बघितलं तर मागील काही दिवसांपासून सातत्याने लोकांच्या, सर्वसामान्य नागरिकांच्या या पब्स बद्दल, या हॉटेल्स बद्दल तक्रारी येत होत्या। मोठ्या प्रमाणात लाऊड साऊंड लावून या ठिकाणी लोकांची गर्दी होत होती। त्यानंतर आता नवीन पोलीस आयुक्त अमितेश कुमार आल्यानंतर त्यांनी सर्वात पहिले याच हॉटेल, पब, डिस्को या ठिकाणी ही कारवाई केलेली आहे। त्यांना 144 कलमा अंतर्गत नोटीस देखील दिलेली आहे आणि एक मोठी नियमावली या प्रत्येक पब मालकाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे। त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आलेलं आहे की रात्री 1:30 नंतर कुठल्याही हॉटेल्स, पब पुणे शहरात सुरू तुम्ही ठेवू शकत नाही। त्याचबरोबर कुठल्याही पब, हॉटेल्समध्ये जर हुक्का सर्व केला जात असेल तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल, त्याच्यावर खटले दाखल केले जातील। त्याचबरोबर त्यांनी काही नियमावली दिलेली आहे। कुठलाही वेटर, कुठलाही कर्मचारी हॉटेलमध्ये किंवा पबमध्ये जर काम करत असेल तर त्याच्यावर कुठलाही गुन्हा दाखल आतापर्यंत जर झाला असेल तर तुम्ही त्याला कामावर ठेवू शकत नाही। त्याचबरोबर सीसीटीव्ही कॅमेरा असेल किंवा इतर या पब्समध्ये बरेचदा छुपे दरवाजे सुद्धा असतात। ते छुपे दरवाजे कुठे आहेत या संदर्भातली माहिती तुम्ही पोलिसांना द्यायची। तिथं देखील तुम्ही सीसीटीव्ही कॅमेरा लावणं बंधनकारक असणार आहे। असे वेगवेगळे मोठी नियमावली या पब मालकांना देण्यात आलेली आहे। एवढंच काय तर कारवाईला सुरुवात बरोबर आहे। नियमावली प्रचंड मोठी आहे आणि वेळेची मर्यादा, वेळेचं बंधन सुद्धा पुणे पोलिसांनी आखून दिलेलं आहे आणि जर याचं उल्लंघन झालं तर कारवाईचे आदेश आयुक्तांकडून दिले जात आहेत। धन्यवाद मिकी या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।